आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। उद्योगपती गौतम अदानींनी आता शरद पवार यांची भेट घेतली। अदानी आणि पवारांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। भेटीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झाली आहे। खासदार सुप्रिया सुळे या देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित होत्या। भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। सिल्वर ओक येथे ही भेट झालेली आहे। याच भेटीच्या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये ही भेट झालेली आहे। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या। सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली। अदानी आणि पवारांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र भेटीचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे। अदानी आणि शरद पवार यांची भेट झाली आहे, मात्र भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तब्बल या भेटीमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची ही माहिती मिळते। याच बैठकीच्या दरम्यान, याच भेटीच्या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेला आहे। चेतन, अदानी आणि शरद पवार यांची पुन्हा भेट झाली आहे। तब्बल अर्धा तास त्यांची चर्चा देखील झाल्याची माहिती मिळते। या भेटीबाबत, या बैठकीबाबत नेमकी काय माहिती आहे? निश्चितच, कारण गेल्याच आठवड्यामध्ये आपल्याला माहित आहे की गौतम अदानी यांच्याकडून शरद पवार यांच्या एका संस्थेसाठी भरीव मदत करण्यात आलेली होती आणि त्यानंतर ही भेट घडलेली आहे। त्यामुळे एकूणच या मदतीसाठी आभार जे व्यक्त करायचे होते शरद पवार आणि या संदर्भातील चर्चा या भेटीत अपेक्षित आहे। दरम्यान बंद दाराआड काय चर्चा झाली याचे डिटेल्स अद्यापपर्यंत बाहेर आलेले नाहीत। मात्र शक्यता जी वर्तवली जाते की गेल्या आठवड्यातील जी मदतीनंतर एकंदरीत महाराष्ट्रासहित देशातील राजकारणामध्ये शरद पवारांकडे एक सुई उपस्थित केली जात होती की महाविकास आघाडी असेल किंवा देशस्तरावरती जी इंडिया आघाडी केलेली आहे त्याच्यावरतून गौतम अदानींवरती टीकेची झोड उठवली जात होती। मात्र शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे आभार मानल्यामुळे कुठेतरी एक कल आघाडीमध्ये निर्माण झालेला होता। मात्र नेहमीप्रमाणे सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील आपली रोखठोक भूमिका मांडत आहेत की वैचारिक मतभेद वेगळे आहेत आणि वैयक्तिक संबंध असतात ते वेगळे असतात। आणि पुन्हा एकदा शरद पवार हे अदानी यांच्या भेटीमुळे कुठेतरी पुन्हा एकदा शरद पवार यांनी आपले वैयक्तिक संबंध जोपासल्याचे दिसत आहेत। या उलट आता या भेटीनंतर पुन्हा एकदा उद्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी कोंडी आपल्याला पाहायला मिळू शकते शरद पवार यांच्या पवित्र्यामुळे। करण नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।